ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes, sir. Yes, teacher. Present, ma'am. गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. प्रिय विद्यार्थी, आपण कालच्या पाठामध्ये पौगंडावस्थामध्ये पदार्पण या पाठातील काही भाग आपण शिकलेलो आहोत. तर कालचं तुम्हाला माहीतच असेल, मी श्रीमती NB पावशी, जिजामाता हायस्कूल बेळगाव. तर पौगंडा अवस्थेविषयी अधिक माहिती देण्यासाठी मी हा आजचा क्लास घेत आहे. तर परवाच्या क्लासमध्ये आपण काय काय शिकलो थोडं रिवाइज करूया आपण. तर परवाच्या पाठामध्ये आपण काय शिकलो, पौगंडा अवस्था म्हणजे काय आणि पौगंडा अवस्थेमध्ये काय काय बदल होतात. तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे, कोणी सांगू शकेल का पौगंडा अवस्था म्हणजे काय? तर पौगंडा अवस्था ही अशी अवस्था आहे की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचे शारीरिक बदल घडतात की मानव प्रजननक्षम्य बनतो, याला आपण पौगंडा अवस्था म्हणतो. तर पुढचा एक प्रश्न आपण तुम्हाला विचारणार आहोत. तर पौगंडा अवस्था ही वयाच्या कोणत्या वर्षापासून सुरू होते? तर वयाच्या 9 वर्ष ते 10 वर्षापासून पौगंडा अवस्था सुरू होते आणि ती 19 वर्षापर्यंत राहते. तर यानंतर आपण बघूया किशोर अवस्था. पौगंडा अवस्थेला दुसरं नाव आहे किशोर अवस्था. आता त्याच्यानंतर आपण बऱ्याचशा गोष्टी कालच्या पाठामध्ये शिकलेलो आहोत. त्या म्हणजे कोणकोणते शारीरिक मानसिक बदल आपल्या शरीरामध्ये घडत असतात. तर विद्यार्थी मित्र हो, तुम्ही मला सांगू शकता का आपल्या शरीरामध्ये कोणकोणते बदल या पौगंडा अवस्थेमुळे किंवा किशोर अवस्थेमुळे घडून येतात? तर चुकलं तरी चालेल, पण तुम्ही प्रयत्न करू शकता. तर तुम्हाला माहीतच आहे की पौगंडा अवस्थेमध्ये आपल्या शरीरात शारीरिक बदल म्हणजे उंची वाढणे, हाडांची लांबी वाढल्यामुळे उंची वाढते. तसंच आवाजामध्ये बदल होतो. मुलांच्यामध्ये आवाज घोगरा होतो, मुलींचा आवाज मोठा होतो. तर अशा प्रकारचे बदल दिसून येतात. त्याचबरोबर मानसिक स्थिती गोंधळून जाते. आणि त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय सांगा बघा, या वयामध्ये मुलं थोडी लाजाळू बनतात. तर हे सगळे आपल्या शरीरावरती होणारे बदल आहेत आणि हे बदल किशोरावस्थेमध्ये घडून येतात. ते आपण सगळ्या गोष्टी कालच्या पाठामध्ये शिकलेलो आहोत. तर विद्यार्थी मित्र, आपण कालच्या पाठातील काही उर्वरित भाग आज कंटिन्यू करणार आहोत आणि त्याची सविस्तर माहिती तुम्हाला आज देणार आहोत. तर या पुनरुत्पादनामध्ये संप्रेरकाची भूमिका फार महत्त्वाची असते आणि तेच आजच्या पाठामध्ये आपण शिकणार आहोत की या पुनरुत्पादनाच्या कार्यात संप्रेरके कशा प्रकारे आपल्याला मदत करत असतात किंवा संप्रेरकाचं नक्की कार्य काय असते. तर तुम्हाला पहिल्यांदा मुलांना माहीत आहे का संप्रेरके म्हणजे काय? तर संप्रेरके ही एक रासायनिक पदार्थ आहेत जे आपल्या वेगवेगळ्या शारीरिक क्रियावरती नियंत्रण ठेवत असतात. तर याच्यामध्ये सुरुवातीला जी महत्त्वाची संप्रेरके ती म्हणजे आपण काल शिकलो आहोत लैंगिक संप्रेरके, जी प्रजननासाठी खूप महत्त्वाची असतात. तर या लैंगिक संप्रेरकामध्ये पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचं संप्रेरक स्त्रवलं जातं. तर हे टेस्टोस्टेरॉन संप्रेरक काय करते, तर पुरुषत्वाची लक्षणे मुलांच्या मध्ये आणण्यासाठी मदत करत असतं. त्याचबरोबर स्त्रियांच्या मध्ये एस्ट्रोजन्स नावाचं संप्रेरक स्त्रवलं जातं आणि हे एस्ट्रोजन संप्रेरक स्त्रियांच्या मध्ये मासिक पाळी येणे, स्तन ग्रंथीची वाढ होणे यासारख्या गोष्टी घडत असतात. ही जर संप्रेरके यौवनावस्थेमध्ये जर व्यवस्थित स्त्रवली नाही तर त्याचा परिणाम खूप भयानक होतो. ती मुलगी किंवा मुलगा भविष्यामध्ये मातृत्व निर्माण करण्यासाठी कॅपेबल नसतात. तर तुम्हाला माहीतच असेल मुलांनो, ह्या सगळ्या लैंगिक संप्रेरकावरती सुद्धा
आपल्या शरीरातील एका ग्रंथीचं नियंत्रण असतं आणि ती म्हणजे पिट्युटरी ग्रंथी. ती आपल्या मेंदूच्या खाली असते. वाटाण्या एवढा त्याचा आकार असतो आणि ती आपल्या मेंदूच्या खाली असते. तर याला पिट्युटरी ग्रंथी म्हणतात. मग आता आपण या स्लाइडमध्ये तुम्ही वृषण आणि अंडाशय यांची रचना बघत आहात. तर तुम्ही पाहू शकता की ही वृषण आणि अंडाशयाची रचना नक्की कशी असते ते तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. तर ज्यावेळी वृषण आणि अंडाशय लिंगपेशी तयार करू लागतात तेव्हा व्यक्ती प्रजननक्षम बनते. लिंगपेशी परिपक्व होण्यासाठी नराला मादीपेक्षा जास्त वेळ लागतो. तर तुम्हाला माहीत आहे मादीमध्ये जी प्रजनन काळाची सुरुवात आहे ती वयाच्या 10 ते 12 वर्षापासून सुरू होते आणि 45 ते 60 वर्षापर्यंत संपते. तर तुम्हाला माहीत आहे अंडपेशी जेव्हा परिपक्व होऊ लागते तेव्हा एका अंडाशयामध्ये एक अंडपेशी जी असते ती 28 ते 30 दिवसामध्ये परिपक्व होते. तर 28 ते 30 दिवस हा जो लागणारा काळ आहे ह्या 28 मासिक पाळी म्हणतात त्याला. तर मुलींच्या मध्ये हा मासिक पाळीचा जो काळ असतो तो 28 ते 30 दिवस असतो. तर त्याच्यानंतर समजा मासिक पाळी जेव्हा पहिला स्त्राव सुरू होतो मुलींच्या मध्ये मासिक पाळीचा तेव्हा त्याला ऋतुप्राप्ती असं म्हटलं जातं. आणि वयाच्या 45 ते 60व्या वर्षी ही ऋतुप्राप्ती जी असते किंवा मासिक पाळी समाप्त होते आणि त्याला आपण मेनोपॉज असं म्हणतो किंवा मराठीमध्ये त्याला रजोनिवृत्ती असं म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टीवरती अंडाशयाच्या भित्तीचे जाड होणे किंवा गर्भाशयाच्या भित्तीचे जाड होणे, त्यानंतर रजोनिवृत्ती किंवा मासिक पाळी, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावर कशाचं नियंत्रण असतं तर संप्रेरकांचं नियंत्रण असतं. तर जेव्हा एखाद्या मुलीमध्ये जेव्हा ही मासिक पाळी सुरू होते तेव्हा अंडे फलित होण्यासाठी 28 ते 30 दिवसाचा कालावधी लागतो. आणि जर हे अंडे फलित झाले नाही तर गर्भाशयाच्या भित्ती फुटून ते बाहेर येतं. त्याला आपण काय म्हणतो ऋतुप्राप्ती किंवा MC किंवा मासिक पाळी असं म्हणतो. आणि जेव्हा हे अंड परिपक्व होतं तेव्हा ते गर्भाशयाच्या भित्तीवर चिकटून राहतं आणि तिथंच त्याची वाढ होऊ लागते. तर अशा प्रकारे गर्भाशयाची भित्ती हळूहळू जाड होत जाते. तर तुम्हाला माहीत असणार की मानवामधील हा प्रजोत्पादक काल, तर सुरुवातीला जे मासिक पाळीचं चक्र असतं मुलींच्या मध्ये ते अनियमित असतं, पण थोड्या कालावधीने नंतर ते नियमित होतं. तर मुलींनो तुम्हाला याच्यामध्ये समजलं असेल की मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती म्हणजे काय किंवा ऋतुप्राप्ती म्हणजे काय. तर मी तुम्हाला परत एकदा सांगेन की ऋतुप्राप्ती म्हणजे नक्की काय. तर जेव्हा मुलींच्या मध्ये मासिक पाळी यायला सुरुवात होते, प्रत्येक महिन्याच्या 28 ते 30 दिवसानंतर ही मासिक पाळी येते. म्हणजे जिथं अंडे जे असते ते परिपक्व होत नाही आणि ते गर्भाशयाच्या भित्ती फोडून बाहेर येते, त्याला आपण मासिक पाळी म्हणतो किंवा MC म्हणतात. दुसरं रजोनिवृत्ती मेनोपॉज म्हणजे वयाच्या 45 ते 60 वर्षानंतर ही मासिक पाळी थांबते, त्याला रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज म्हणतात. तर तुमच्या लक्षात आलं असेल रजोनिवृत्ती म्हणजे काय, मासिक पाळी म्हणजे काय. तर याच्यामध्ये आपण बघूया, इथं तुम्ही चित्रामध्ये पाहत आहात. तर आपल्या जो मासिक पाळीचा कालावधी असतो तो 28 दिवसाचा असतो, त्याला मेन्स्ट्रुअल सायकल तुम्ही या स्क्रीनवरती पाहत आहात. तर याच्यामध्ये जर अंडाशयाचे फलन झाले तर त्याच्या विभाजनाला सुरुवात होऊन गर्भाशयाच्या ते भित्तीमध्ये रुतून राहते आणि तिथं त्याची पुढील वाढ होते, हे तुम्ही शिकलेले आहात. तर आता आपण बघू बाळाचे लिंग कसे ठरते.
आता एखाद्या जन्माला येणारं जे बाळ आहे ते मुलगा आहे की मुलगी आहे ते कसं ठरवलं जातं, तर तुम्हाला माहीत आहे प्रत्येक अपत्यामध्ये त्याच्या आई वडिलाकडून येणाऱ्या गुणसूत्राची जी संख्या असते ती 23 असते. तर 23 गुणसूत्राच्या जोड्या असतात. तर त्याच्यापैकी 22 गुणसूत्राच्या जोड्या ज्या असतात त्या समान असतात आणि त्याच्यातली 23वी गुणसूत्राची जी जोडी असते तिला म्हणतात लिंग गुणसूत्रे. काय म्हणतात तिला? लिंग गुणसूत्र असं म्हणतात. आणि या लिंग गुणसूत्रामध्ये पुरुषांच्या मध्ये स्त्रियांच्या मध्ये जी लिंग गुणसूत्र असतात ती समान असतात, XX. तर पुरुषांच्या मध्ये XY अशी लिंग गुणसूत्राची जोडी असते. तर जेव्हा X गुणसूत्र असणाऱ्या शुक्राणूमुळे अंडे फलित होते तेव्हा XX अशी आवृत्ती निर्माण होते आणि जन्माला येणारे जे बाळ असतं ती मुलगी असते. आणि जेव्हा Y गुणसूत्र असणाऱ्या शुक्राणूमुळे अंडे फलित होते तेव्हा XY असं लिंग गुणसूत्र तयार होतं आणि त्यापासून जन्माला येणारं जे बाळ असतं ते मुलगा असतं. तर एकूणच काय, तर वडिलांच्याकडून किंवा शुक्राणूमुळे जे गुणसूत्र जे अंड जे फलित होते वडिलांच्याकडून येणाऱ्या X किंवा Y गुणसूत्रावर बाळाचं लिंग ठरवलं जातं. तर याच्यामध्ये पाहणार आहोत की लैंगिक संप्रेरका व्यतिरिक्त इतर संप्रेरके. तर तुम्हाला माहित आहेत मुलांनो, तर आपल्या शरीरामध्ये जी लैंगिक संप्रेरके आहेत त्याचं तरी आपल्या प्रजोत्पादन क्रियेवर नियंत्रण असतंच, प्रजनन क्रियेवर किंवा पुनरुत्पादन क्रियेवर नियंत्रण असतं, पण शरीरातील इतर क्रिया सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यावर नियंत्रण ती इतर संप्रेरके करत असतात. आता ही इतर संप्रेरके आपण कोणकोणती बघू, तर ह्या आपल्या अंतःसर्गी ग्रंथीमधून वेगवेगळ्या प्रकारची संप्रेरके स्त्रवत असतात. उदाहरणार्थ घ्या पिट्युटरी ग्रंथी, थायरॉइड ग्रंथी, स्वादुपिंड, ॲड्रिनल यासारख्या वेगवेगळ्या ग्रंथी आपल्या शरीरामध्ये असतात. तर या सगळ्या ग्रंथी वेगवेगळ्या प्रकारचे स्त्राव स्त्रवत असतात आणि आपल्या शारीरिक क्रियेवरती नियंत्रण ठेवत असतात. तर सर्वप्रथम आपण बघूया की स्वादुपिंड. तर स्वादुपिंड आपल्या शरीरामध्ये कोणत्या प्रकारचं संप्रेरक स्त्रवत असतं, तर मुलांनो लक्ष द्या इकडं. तर स्वादुपिंड जे आहे ते इन्सुलिन नावाचं संप्रेरक स्त्रवत असतं. हे इन्सुलिन संप्रेरक काय करतं, तर आपल्या रक्तातील आपल्या रक्त शर्करेवर नियंत्रण ठेवत असतं. समजा हे इन्सुलिन संप्रेरक जर कमी स्त्रवलं तर रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं आणि माणसाला डायबेटीस नावाचा रोग होतो. डायबेटीस म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, मधुमेह असं म्हणतो. तर तुम्हाला माहीत असणार की या मधुमेह झालेल्या व्यक्तीला इन्सुलिनचं इंजेक्शन देऊन हा रोग बरा केला जातो. इन्सुलिनच्या गोळ्या किंवा इन्सुलिनचं इंजेक्शन तुम्हाला माहीतच असणार. तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरी एखाद्याला जर हा डायबेटीस झाला असेल तर त्यांना डॉक्टर इन्सुलिनच्या गोळ्या किंवा इन्सुलिनचं इंजेक्शन देऊन तो रोग आटोक्यात आणला जातो. तर हे झालं इन्सुलिनचं कार्य. आता आपण बघूया दुसरी ग्रंथी जी आहे ती महत्त्वाची ग्रंथी म्हणजे थायरॉइड. तर थायरॉइड ग्रंथी ही जी असते ती आपल्या घशामध्ये असते आणि या थायरॉइड ग्रंथीतून थायरॉक्सिन नावाचं संप्रेरक स्त्रवलं जातं. आता हे थायरॉक्सिन संप्रेरक नक्की काय करत असतं, तर तुम्हाला माहित आहे ह्या थायरॉक्सिनच्या निर्मितीसाठी आयोडीनची आवश्यकता असते आणि आपल्या शरीरामध्ये जर आयोडीन कमी झालं तर थायरॉइड नावाचा रोग होत असतो. तर थायरॉइड म्हणजे नक्की काय तुम्हाला माहीत असणार. तर घशाच्या खाली सूज येते आणि त्याला काय म्हणतो आपण, थायरॉइड
थायरॉइड असं म्हणतो. तर थायरॉइड जे आहे ते कमी, तर हे थायरॉक्सिन संप्रेरक जर कमी झालं तर थायरॉइड संप्रेरक कमी झालं तर गॉयटर नावाचा रोग होतो. तर हा गॉयटर रोग कशा प्रकारे होतो, तर तुम्हाला माहित आहे आपल्या आहारामध्ये आपण आयोडीनचा समावेश होतो, कारण थायरॉक्सिनच्या निर्मितीसाठी आयोडीनची खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. तर आयोडीन हे मिठाबरोबर घेतलं जातं, म्हणून आपण आहारामध्ये काय वापरतो, आयोडाइज्ड मिठाचाच वापर करत असतो. तुम्हाला माहित असणार हे थायरॉक्सिन संप्रेरकाची निर्मिती जी आहे ती आयोडीनवर अवलंबून असते आणि म्हणून हे आयोडीनची जर कमतरता आपल्या शरीरामध्ये झाली तर आपल्याला गॉयटर नावाचा रोग होतो. हा रोग योग्य प्रमाणात आहारातून आयोडीन देऊन बरा करता येतो. तसेच याचबरोबर थायरॉक्सिनमुळे आणखी काही रोग मानवाला होऊ शकतात किंवा थायरॉक्सिन संप्रेरकाच्या कमी जास्त प्रमाणामुळे दुसरेही काही रोग होतात, जसं की हायपोथायरॉइडिझम. हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉक्सिनचं प्रमाण, संप्रेरकाचं प्रमाण कमी झालं तर त्याला काय म्हणतो आपण, हायपोथायरॉइडिझम. आणि थायरॉक्सिन संप्रेरक जर जास्त प्रमाणात स्रवलं तर त्याला म्हणतो आपण हायपरथायरॉइडिझम. तर अशा प्रकारचे रोग आपल्या शरीरामध्ये या थायरॉक्सिनच्या कमी जास्त प्रमाणामुळे उद्भवू शकतात. तर अशा प्रकारे हे थायरॉक्सिन संप्रेरक आपल्या शारीरिक क्रियेवरती नियंत्रण ठेवत असतं. तर आपण आता बघूया दुसरं महत्त्वाचं जी ग्रंथी आहे, ॲड्रिनल ग्रंथी. तर ही ॲड्रिनल ग्रंथी कोणते संप्रेरक स्रवते, तर ॲड्रिनल ग्रंथी जी आहे ती ॲड्रिनॅलिन नावाचं संप्रेरक स्रवते. तर याच्यामध्ये ॲड्रिनॅलिन काय करत असतं तुम्हाला माहीत असणार, जेव्हा तुम्ही खूप रागावलेले असता किंवा तुम्ही जेव्हा एखादा अपघात बघता किंवा एखादी वाईट प्रसंगाला तोंड देत असता तेव्हा तुमच्या शरीरावरती, मनावरती बराचसा ताण पडत असतो. तर या ताणाला जुळवून घेण्याचं काम हे ॲड्रिनॅलिन संप्रेरक करत असतं. तर म्हणून याला बिकट प्रसंगी उपयुक्त संप्रेरक असं म्हणतात. तर आपल्या शरीरातील क्षारावर नियंत्रण ठेवण्याचं कार्यही कोण करत असतं, तर हे ॲड्रिनॅलिन संप्रेरक करत असतं. म्हणून याला आणीबाणीचे संप्रेरक किंवा बिकट प्रसंगी उपयुक्त संप्रेरक असे म्हणतात. तर आपण आता 3 प्रकारची संप्रेरके शिकलेलो आहोत बा. कोणकोणती तुम्ही सांगू शकता का? एक आहे, पहिलं कोणतं सांगा, थायरॉइड ग्रंथीतून स्रवलेलं थायरॉक्सिन, स्वादुपिंडातून स्रवलेलं इन्सुलिन आणि ॲड्रिनल ग्रंथीतून स्रवलेलं ॲड्रिनॅलिन. तर त्यांचे उपयोग त्यांचं आपल्या शारीरिक क्रियावरती नियंत्रण आपण बघितलेलं आहोत. तर ही जी 3 संप्रेरक आहेत ती खूप महत्त्वाची आहेत, कारण ती लैंगिक संप्रेरकाव्यतिरिक्त इतर जी शारीरिक क्रिया असतात, शारीरिक घडामोडी असतात त्याच्यावर ती नियंत्रण ठेवत असतात. तर कीटक आणि बेडकाच्या जीवनचक्राला पूर्णत्व देण्यामध्ये संप्रेरकाची भूमिका. जसं मानवामध्ये संप्रेरक त्यांच्या कार्यावरती, शारीरिक क्रियावरती नियंत्रण ठेवत असतात, त्याचप्रमाणे कीटक आणि बेडकासारख्या प्राण्यामध्ये सुद्धा ही संप्रेरके नियंत्रण ठेवत असतात. उदाहरणार्थ घ्या, सिल्कवर्म किंवा रेशीम किडा ज्याला आपण म्हणतो. हा रेशीम किड्याचं त्याच्या अळीपासून त्याच्या प्रौढ रेशीम किड्यामध्ये रूपांतर होईपर्यंत ती अळी वेगवेगळ्या अवस्थातून जाते आणि त्याला आपण रूपांतर किंवा अवस्थांतर म्हणतो. इथं सुद्धा त्या कीटकांना रूपांतरणासाठी संप्रेरके मदत करत असतात. इथं एक महत्त्वाचं संप्रेरक दुसरं एक म्हणजे मी मगाशी सांगितले तुम्हाला की थायरॉक्सिन संप्रेरक. आता या बेडकाची अळी जी असते त्याचे प्रौढ बेडकामध्ये रूपांतर होण्यासाठी थायरॉक्सिन संप्रेरक, तर तुम्हाला माहित आहे पुनरुत्पादनासाठी निरोगी आरोग्याची आवश्यकता असते, ज्याच्यामध्ये मानसिक आणि शारीरिक स्थिती जी असते, शारीरिक आणि मानसिक स्थिती जी असते ती योग्य असणे गरजेचे असते. यासाठी काय असते तर तुम्हाला माहित आहे चांगला आहार आणि व्यायाम याची खूप गरज असते.
योग्य आहार, पोषक आहार आणि जर व्यायाम नसेल तर निरोगी शरीराची निरोगी वाढ होऊ शकत नाही. तर तुम्हाला माहित आहे, तर आपल्या प्रत्येकानं आपला आहार कसा प्रकारे पोषक असेल, समतोल असेल याच्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. जर समतोल आहार घेतला तरच आपल्या शारीरिक क्रिया ज्या असतात त्या नीट होतात आणि मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक वाढ चांगल्या रीतीने होत असते. कारण तुम्हाला माहीतच आहे, या किशोर अवस्थेमध्ये वाढ खूप झपाट्याने होत असते आणि त्यामुळे या पोषक आहाराची तितकीच गरज आपल्याला भासत असते. तर हे मिळू शकतो. तुम्हाला माहीत असणार, दूध सुद्धा हा एक समतोल आहार आहे, हो की नाही? तर दुधामध्ये सगळ्या प्रकारचे पोषक घटक असतात, म्हणून दुधाला समतोल आहार किंवा बॅलन्स डाएट म्हणतात. म्हणून प्रत्येकाने किमान 1 ग्लास तरी रोज दूध पिलंच पाहिजे. तुम्हाला माहित आहे, गव्हर्नमेंटच्या काही योजनामार्फत शाळांमधून मुलांना दूध पुरवलं जातं. पौष्टिक घटक, सगळ्या प्रकारच्या डाळी यासारखे पोषक घटक सुद्धा आहारातून दिले जातात. याचा उद्देश हाच आहे की या वाढत्या वयामध्ये मुलांची मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक वाढ चांगल्या प्रकारे व्हावी. तर यासाठीच आपण दुसरा एक भाग म्हणजे फळ, वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचा समावेश सुद्धा आपण आपल्या आहारामध्ये करू शकतो. वेगळ्या प्रकारची फळं खाणं यासारखा, त्याचबरोबर गूळ, शेंगदाणे यासारख्या घटकांचा सुद्धा आपल्या आहारामध्ये आपण समावेश करू शकतो. आता आपण बघूया वैयक्तिक स्वच्छता. तुम्हाला माहित आहे, ही पौगंडावस्था किंवा जी किशोर अवस्था आहे याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये हार्मोनल सिक्रिशन होत असतं. मेनली तुम्ही बघितलं असणार, जसं की तैल ग्रंथी किंवा ज्या श्वेद ग्रंथी आहेत त्यांचं सिक्रिशन खूप वाढलेलं असतं आणि त्यामुळे त्वचेवरती मुरूम येतात, शरीरावर घाम येतो मोठ्या प्रमाणात. तर या घामामुळे काय होऊ शकतात, त्वचारोग होऊ शकतात. म्हणून दररोज दिवसातून किमान एकदा तरी स्वच्छ आंघोळ केली पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मुलींच्या बाबतीमध्ये मुलींनी खूप सावध राहणे गरजेचं असतं. कारण या किशोर अवस्थेमध्ये त्यांच्यामध्ये मासिक पाळी सुरू झाल्यामुळे त्यांच्यामध्ये बॅक्टेरियल संसर्ग होण्याचा धोका असतो. म्हणून त्यांनी रोज आपल्या शारीरिक स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. किमान दिवसातून 2 वेळा तरी या वेळेला आंघोळ करणे, 3-4 वेळा पॅड्स बदलणे यासारख्या गोष्टी जर केला तर मुलींचं आरोग्य जे असतं ते टिकून राहतं. पुनरुत्पादनक्षम आरोग्यामध्ये तुम्ही दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मध्ये औषधी द्रव्ये जी आहेत. तर तुम्हाला माहीत आहे, किशोर अवस्थेमध्ये मन आणि शरीर हे जास्त क्रियाशील असतात आणि या क्रियाशील अवस्थेमध्ये काही जण काय करतात, गोंधळून जातात. त्यांना समजत नाही की नक्की काय करायचं, कसं वागायचं. तर अशा वेळी त्यांनी घाबरून जायचं नाही किंवा गोंधळून जायचं नाही. काही लोक तुम्हाला सल्ला देतील की डॉक्टर औषधोपचाराचा वापर करा, तर तुम्ही असा कोणत्याही औषधोपचाराचा वापर करायचा नाही. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा आणि त्या सल्ल्यानुसारच तुम्ही जर औषधांचा वापर केला तरच तुमचे शरीर निरोगी राहील. जर तुम्ही विनाकारण औषधांचा भडीमार केला तर काय होईल, तुम्हाला औषधांची सवय लागून जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे या औषधांचा वाईट परिणाम किंवा साईड इफेक्ट तुमच्या शरीरावरती होईल आणि त्यामुळे काय होईल, तुम्हाला मनशांतीही मिळणार नाही आणि काय होईल, ही औषधं घेण्याची जी सवय आहे ती नेहमीच लागत राहील. तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही या पौगंडावस्थेमध्ये काय काय घडतंय, कोणते शारीरिक बदल होत असतात, कोणते मानसिक बदल होत असतात, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पाठातून मिळाली असतील असं मला वाटतं. कारण याच्यामध्ये सगळ्या प्रकारची माहिती जी तुमच्या या 8वीच्या वर्गाच्या मुलींना आवश्यक आहे ती सगळी माहिती मी तुम्हाला पुरेपूर देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
तर विद्यार्थी मित्र हो, तर तुम्ही या पाठातून काय काय शिकला तुम्ही सांगू शकाल का? तर तुम्ही याच्यामध्ये मी थोडं रिकॅप करते. तर तुम्ही मासिक पाळी म्हणजे काय, यौवनावस्था किंवा पौगंडावस्था म्हणजे काय, किंवा प्रजननक्षम अवयव म्हणजे वय म्हणजे काय, किंवा यौनात पदार्पण केल्यानंतर कोणकोणत्या प्रकारची शारीरिक घडामोडी घडत असतात. तर तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे संप्रेरके कशा प्रकारे या शारीरिक क्रियावरती नियंत्रण ठेवत असतात. तर ही संप्रेरके कशा प्रकारे रक्तप्रवाहात सोडली जातात आणि लक्ष इंद्रियापर्यंत पोहोचवून ती पुन्हा कशा प्रकारे प्रतिसाद करतात, याचं महत्त्व आपल्या शरीरामध्ये काय आहे, पोषक आहार का घेतला पाहिजे, पोषक आहाराचं महत्त्व आपल्या शरीराला काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण या पाठातून शिकलेलो आहोत. जर या पाठाविषयी कुणाला काय शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. कुणाला काही प्रश्न आहेत काय? तर मी पुन्हा एकदा रिकॅप करेन, म्हणजे आज आपण काय काय शिकलो त्याच्यावर पुन्हा एकदा मी थोडक्यात विश्लेषण करेन. तर सर्वप्रथम आपण काय शिकलो सांगा बघू विद्यार्थी मित्र. तर आपण काय शिकलो, संप्रेरके म्हणजे काय. तर संप्रेरके कोणकोणत्या प्रकारची आहेत, तर संप्रेरके म्हणजे काय कोणी सांगू शकेल का उत्तर? तर संप्रेरके ही आपल्या शरीरातील रासायनिक पदार्थ आहेत जे संवेदनांचे वहन करतात. मग आता आपल्याला माहित आहे की आपण कोणकोणती संप्रेरके आज शिकलो आहोत. तर आज आपण कोणत्या कोणत्या प्रकारची संप्रेरके शिकलो आहोत. एक म्हणजे लैंगिक संप्रेरके, जसं की टेस्टोस्टेरॉन आणि एस्ट्रोजन्स. टेस्टोस्टेरॉन हे काय आहे सांगा बघू? पुरुष संप्रेरक आहे जे पुरुषत्वाची लक्षणे मुलांच्या मध्ये निर्माण करते. एस्ट्रोजन्स हे स्त्रीत्वाची लक्षणे स्त्रियांच्या मध्ये निर्माण करते. ही झाली लैंगिक संप्रेरके. ह्या संप्रेरकांचा पुनरुत्पादन क्रियेवर खूप मोठा परिणाम होतो. त्यानंतर याच्याही व्यतिरिक्त आपण दुसरी संप्रेरके आज इथं शिकलेलो आहोत. ती म्हणजे काय सांगा बघूया? स्वादुपिंडाने स्त्रवलेलं इन्सुलिन नावाचं संप्रेरक. तर विद्यार्थी मित्र मला सांगा, हे इन्सुलिन संप्रेरक म्हणजे काय आणि ते आपल्या शरीरावर कसं नियंत्रण ठेवत असतं किंवा शारीरिक क्रियावरती कसं नियंत्रण ठेवत असतं. तर इन्सुलिन हे स्वादुपिंडानं स्त्रवलेलं संप्रेरक आहे. ते आपल्या रक्त शर्करेवर काय ठेवत असतं? नियंत्रण ठेवत असतं. रक्तातील जर इन्सुलिनचं प्रमाण कमी झालं तर रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं आणि मधुमेह नावाचा रोग होतो. असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो. मधुमेह म्हणजे काय? तर मधुमेह हा रोग कशा प्रकारे बरा केला जाऊ शकतो. हे झालं इन्सुलिन संप्रेरकाबद्दल. दुसरं एक महत्त्वाचं संप्रेरक म्हणजे कोणतं सांगावे मी? थायरॉक्सिन. थायरॉक्सिन संप्रेरक कोणत्या ग्रंथी स्त्रवतात? थायरॉइड ग्रंथी. तर ही थायरॉइड ग्रंथी जी असते ती आपल्या घशाच्या खाली असते आणि याच्यातून थायरॉक्सिन संप्रेरक स्त्रवलं जातं. तर थायरॉक्सिन संप्रेरक स्त्रवण्यासाठी कशाची गरज असते? आयोडीनची गरज असते. आयोडीन जो आहे तो थायरॉक्सिन संप्रेरकाच्या निर्मितीसाठी मदत करत असतो. तर जेव्हा आपल्या आहारातील आयोडीनचं प्रमाण कमी होतं तेव्हा थायरॉक्सिन संप्रेरक व्यवस्थित स्त्रवलं जात नाही आणि कोणता रोग होतो? ग्वायटर नावाचा रोग होतो. या रोगामध्ये घशाला सूज येते. तर अशा प्रकारचे बदल या थायरॉक्सिन संप्रेरकामुळे होत असतात. पुन्हा या थायरॉक्सिन संप्रेरकामुळे आणखी काय होतं मी सांगितलेलं आहे तुम्हाला. तर थायरॉक्सिन संप्रेरक कमी झालं तर हायपोथायरॉइडिझम नावाचा रोग होतो आणि थायरॉक्सिन संप्रेरक जर जास्त झालं तर हायपरथायरॉइडिझम नावाचा रोग होत असतो. याबद्दल तुम्हाला कल्पना आलीच असेल. आता दुसरं एक महत्त्वाचं संप्रेरक म्हणजे काय सांगा बघू? ॲड्रिनॅलिन. ॲड्रिनॅलिन जे संप्रेरक असतं
ते ॲड्रिनॅलिन ग्रंथीने स्त्रवलेलं असतं. तर ॲड्रिनॅलिन संप्रेरक काय करत असतं तर तुम्हाला माहीत आहे, जसं की भीती, भावना, जसं की तुम्हाला एखादा ॲक्सिडेंट बघितला किंवा एखादा अपघात बघितला किंवा एखादी वाईट प्रसंगाला तुम्ही तोंड देत आहात, तर अशा वेळी तुमच्या मनावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे ॲड्रिनॅलिन संप्रेरक करत असतं आणि त्यामुळे या संप्रेरकाला बिकट प्रसंगी उपयुक्त संप्रेरक किंवा आणीबाणीचे संप्रेरक असे म्हणत असतात. तर आज आपण या पाठामध्ये बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहोत. मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला या सगळ्या माहितीचा चांगलाच उपयोग होईल. तर आता आपण काही प्रश्न जे तुम्हाला गृहपाठासाठी मी देणार आहे ते तुम्ही लिहून घेऊ शकता. तर आजच्या ज्या पाठामध्ये आपण काही माहिती घेतली त्याच्यावर आधारित काही प्रश्न असे आहेत. तर पहिला प्रश्न आहे, संप्रेरके म्हणजे काय? दुसरा प्रश्न आहे, संप्रेरके किती प्रकारची असतात? तिसरा प्रश्न आहे, ॲड्रिनॅलिन या संप्रेरकाला बिकट प्रसंगी उपयुक्त संप्रेरक असे का म्हणतात? चौथा महत्त्वाचा प्रश्न आहे, काय सांगा बघू? तर थायरॉइड ग्रंथीमधून कोणत्या प्रकारचं संप्रेरक स्त्रवलं जातं आणि त्याचा शरीरावरती काय परिणाम होतो? पुढचा प्रश्न आहे, हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय? पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, मधुमेह म्हणजे काय? मधुमेह हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होत असतो? तर मला आज इथं एवढी माहिती तुम्हाला सांगण्यासाठी जी संधी मिळाली त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे धन्यवाद मानते. धन्यवाद.